उजळले भाग्य आता अवघी चिंता निवारली। त्या पद्धतीनं आपले अनेक मेजर प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत। अनेकांना थोडंसं वाटायचं बाबा सत्ता तर फार मोठी आहे, सगळ्यांच्या वरच्या खुर्चीवर बसतात, पण मिळतं काय? मलाही थोडं वाटायचं खरं आहे का आपण सर्वोच्च खुर्चीवर बसलोय खरी, पण तुमचं काही देऊ शकत नाही असं मला विचार पडायचा। परंतु तो तसा नव्हता। आपल्याला सुद्धा माहित आहे, मी पहिल्या दिवशी रवी भाऊ जे भाषण केलंय त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी करोना आलाय, म्हणजे माझीच खुर्ची रोज दिवसातून एक वेळा फवारायचे। त्याच्यावरच एवढा खर्च झाला का निमार्धा विकास तर माझ्या खुर्चीवर पावडर फवारूनच झाला। ह्याचे साक्षीदार तुम्ही आपण सगळे आहोत। डिकले साहेबांना पत्र पाठवायला सांगितलं, मी पाठवलं आणि ते पत्र तटकरे साहेबांनी, आता मी मराठीत लिहिलं होतं आणि तिथं म्हणतात हिंदीत चालते आणि इंग्लिश चालते आणि हे म्हणायचे तुम्ही खासदार व्हायला पाहिजे होतं। अरे मला मराठीच येते ते मी कशाला खासदार होऊ? म्हणून ते पत्र तटकरे साहेबांना द्यायला सांगितलं। तटकरे साहेब त्याच्यात भूपेंद्र यादव साहेबांच्या समवेत आपली बैठक त्या ठिकाणी लावण्याचं मान्य केलेलं आहे। आणि मी किती बहादर, कार्यक्रम माझ्या मतदारसंघात, कार्यक्रम माझ्या गावात आणि दादा पुढं मी मागं। मला वाटत होतं कार्यक्रम होईल कसा, कारण मी जागेवर नाहीये, पण मला तेच पाहायचं होतं, तेच आजमावायचं होतं का मी नसताना सुद्धा कार्यक्रम होऊ शकतो। दादा, भुजबळ साहेब, तटकरे साहेब, मुंडे साहेब, चाकणकर ताई, बनसोड साहेब, नितीन भाऊ पवार, सन्माननीय सर्व दादांवर प्रेम करणारे आणि आपल्या भरोशावर जे दादांना आश्वासित करतात असं सर्व सन्माननीय व्यासपीठ, त्याचप्रमाणे समोर उभे असलेले सर्व लाडक्या बहिणी, उपस्थित सर्व लाडके दाजी म्हणावं लागेल, काही दाजी असतील, काही भाचे असतील, काही चुलते असतील आणि त्याचबरोबर सर्व पत्रकार आणि चॅनलचे सगळे प्रतिनिधी, उपस्थित सर्व दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्याचे सगळे पदाधिकारी, महिलांच्या पदाधिकारी आणि अतिशय पक्ष संघटनेच्या बाबतीत दादांनी जी काही ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते नाशिकमध्ये अतिशय अविरतपणे पार पाडणारे रवींद्र नाना पगार, गणपत बाबा, सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनी, मी आपला जास्त वेळ घेणार नाही। परंतु मला वाटते तटकरे साहेब, आपण अनेक इथं मान्यवरांना बोलायची इच्छा होती दादांसमोर, दादांना आश्वस्त करायचं होतं, परंतु आपण येतानाच वेगवेगळ्या ठिकाणी थांबावं लागल्याने अतिशय चांगल्या पद्धतीचा सत्कार, स्वागत दादांचा केला गेला। महिलांनी, भगिनींनी त्या ठिकाणी राख्या बांधून भाऊबीज साजरा केला, त्यामुळे थोडासा प्रोग्राम लेट झाला। तटकरे साहेबांना मी विनंती करेन का एवढ्यांना सगळ्यांना ड्रॉप केल्यानंतर मला 2 शब्द जास्त बोलायला संधी दिली तर बरं होईल, कारण आपण पक्षाचे अध्यक्ष आहात। मी विधानसभेचा अध्यक्ष असताना हे सगळे माझं ऐकतात, पण आता कोण माझं ऐकतो? तर या ठिकाणी रामराव पाटील आपल्या जिल्ह्याचे नेते हे आदरणीय दादांचा आणि चांदीची तलवार देऊन दादांचा सत्कार करतात, त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो। दादा, आपला आणि सर्वांचा कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या प्रांगणात आपण आज कार्यक्रम घेतलाय त्यांनाही आपला सत्कार करायचा आहे, परंतु कार्यक्रमाच्या अखेरीला मला वाटते सत्कार करावेत आणि त्यानंतर नगरपंचायत दिंडोरी यांनाही सत्कार करायचा आहे, ते नंतर करावेत अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी मी दादा
आपल्याला मनापासून धन्यवाद देईल की ज्या प्रांगणात आज हा एवढा मोठा भव्य दिव्य मंडप घातला गेलाय, ती जागा आपणच मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना ही जागा मार्केट कमिटीला दिलेली आहे. म्हणून माझ्या मतदारसंघाच्या वतीने मी आपलं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो, आभार मानतो. आपण काय दिलं नाही हे शोधून पाहावं लागेल का बाबा, दादाकडून काय काय देणं राहिलं, भुजबळ साहेबांकडून काय देणं राहिलं. तटकरे साहेब आता मंत्री नसतील, आता खासदार आहेत, पण तेही मंत्री असताना त्यांनी सुद्धा काय काय आपल्या विभागाला दिलं. सगळे मंत्रिमंडळात जे काही आपल्या पक्षाचे मंत्री आहेत ते आणि त्यांच्याबरोबर महायुतीचे जे मंत्री आहेत, मग मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, हे सगळे मिळून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतात. त्यामुळे मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी बनसोडे साहेबांनी सुद्धा क्रीडा विभागाचे काही फंड्स देण्याचं मान्य केलंय आणि ते कोराट्याला जे काही आपलं हे क्रीडा संकुल बांधायचं आहे त्याची जागा वगैरे सगळी त्या ठिकाणी क्लिअर कट केलेली आहे. मी आपलंही त्या ठिकाणी अभिनंदन करेल. मुंडे साहेबांनी, मवाळ साहेब थोडं महत्त्वाचं ऐकून घ्याल तर बरं होईल. मुंडे साहेबांनी कालच आपल्या ग्रामीण 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय जे आपण मंजूर केलंय ते बांधण्यासाठी मुंडे साहेब आमच्याकडे जागा साधारण 2.5 एकर आहे. त्या 2.5 एकरावर ते काही होत नाही, म्हणून 8 एकर जागा त्यांना अपेक्षित आहे. आणि इथं आपल्याजवळ तशी आपल्या कृषी विभागाची खूप मोठी जागा आजही शिल्लक आहे. तर मला वाटतंय काल आपणच सांगितलं मवाळ साहेब का लातूरच्या धर्तीवर ही जागा आपण द्यावी असे मी सगळ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आपण त्या पद्धतीने प्रस्ताव सुद्धा मागितलाय, ते निश्चित त्या ठिकाणी मिळेल अशा पद्धतीची मी विनंती करतो. या ठिकाणी महिलांच्या संदर्भात सांगायचं झालं तर आजपर्यंत पक्षाला कधी नव्हे अशा महिलांच्या अध्यक्ष आणि कोणते ते महिला आयोग, महिलांच्या आयोगाच्या अध्यक्ष चाकणकरताई, मी अनेक वेळा अनेक महिलांना आपले नंबर दिलेत. त्यांचं काम काय झालं असेल नसेल त्यांनी मला सांगितलं नाही, पण तुम्ही लगेच फोन उचलून त्यांच्याबरोबर बोललात, एवढं सुद्धा आमच्या ह्या लोकांना फार झालं. तेवढं तुम्ही काम या ठिकाणी केलंय, म्हणून मी तुमचंही मनापासून कौतुक करतो. खूप बोलण्यासारखं आहे, परंतु दादा तटकरे साहेब हे त्यांच्या भाषणात बोलतील, परंतु मी आमचा तालुका हा मतदारसंघ हा तसा आदिवासी राखीव मतदारसंघ म्हणून त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझ्यासारख्याला सुद्धा ह्या सर्वांनी तिसऱ्यांदा आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची मला संधी उपलब्ध करून दिली. आणि आताच्या वेळेला तर मला वाटतं निवळ आमदार नाही तर विधानसभेचा उपाध्यक्ष माझ्या एवढा नशीबवान मीच असेल. मला ज्यांचे आशीर्वाद मिळालेत त्यांचे हात म्हणजे जगन्नाथ. असं होत नाही म्हणतात कधी, अध्यक्ष होतो, उपाध्यक्ष होतो, पण अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही संधी सुद्धा मला या सगळ्यांच्या आशीर्वादानं, तुमच्या आशीर्वादाच्या हातानं त्या ठिकाणी मला 2 वर्षाचा कार्यकाळ मिळाला. ते मिळाल्यानंतर अनेकांना थोडंसं वाटायचं बाबा सत्ता तर फार मोठी आहे, सगळ्यांच्या वरच्या खुर्चीवर बसतात, पण मिळतं काय. मलाही थोडं वाटायचं खरं आहे का आपण सर्वोच्च खुर्चीवर बसलोय खरी, पण तुमचं काही देऊ शकत नाही असं मला विचार पडायचा. परंतु तो तसा नव्हता. आपल्याला सुद्धा माहीत आहे, मी पहिल्या दिवशी रवी भाऊ जे भाषण केलंय त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी करोना आलाय. म्हणजे माझीच खुर्ची रोज दिवसातून 1 वेळा फवारायचे. त्याच्यावरच एवढा खर्च झाला का निमार्धा विकास तर माझ्या खुर्चीवर पावडर फवारूनच झाला. ह्याचे साक्षीदार तुम्ही आपण सगळे आहोत. अनेकांना आपल्यापैकी त्याच्यात आपल्याला सोडून जावं लागलं. अशी गंभीर अवस्थेत सुद्धा कुठंच दादा कमी पडले नाही. मी तर विशेषतः विलास बापूंना सांगेल
का वणीला कोरोनाच्या काळात सुद्धा कामं झाली, दिंडोरीत कोरोनाच्या काळात सुद्धा कामं झाली. आता थोडस माझी दिंडोरी आणि पेठची नगरपंचायत थोडीशी नाराज झाली, पण त्यांना सुद्धा मी विनंती करेल का रस्त्यांसाठी जे इतर योजनेतून पैसे मिळतात म्हणून रस्ते सोडून मलनिस्सरण असेल किंवा पाण्याची व्यवस्था असेल ते करण्याला काहीतरी प्रायोरिटी दिली होती. कालच दादांकडे आम्ही गेलो होतो, मवाळ साहेब वगैरे त्यांचे सगळा ग्रुप होता, पेठचा काही ग्रुप होता. तर काल नगर उत्थानमधून देण्याच्या संदर्भात गजानन पाटलांनी त्या ठिकाणी आम्हाला प्रस्ताव मागितला. लगेचच आम्ही तिथं तो प्रस्ताव नगर उत्थानमध्ये दिलाय. दादा माझी विनंती राहील, हे रात्री काल भेटले आणि इथं लगेच आले आणि मी किती बहादर, कार्यक्रम माझ्या मतदारसंघात, कार्यक्रम माझ्या गावात आणि दादा पुढं मी मागं. मला वाटत होतं कार्यक्रम होईल कसा, कारण मी जागेवर नाहीये, पण मला तेच पाहायचं होतं, तेच आजमावायचं होतं का मी नसताना सुद्धा कार्यक्रम होऊ शकतो. मी तुमच्या नंतर आलोय, पण माझ्या बहादर सगळ्या तरुण युवकांनी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन प्लॅनिंग केलंय. मी त्यांचा मनापासून ऋणी. आज आवणीची गर्दी आहे, द्राक्षाची कामं चालू आहेत, पण तरी सुद्धा सगळे माझे उपस्थित बंधू भगिनी सगळे या ठिकाणी आलेत. त्यांना मी वेगळं काही देण्यापेक्षा दादा जे द्यायचं ते देत राहतात, भविष्यातही देतील. परंतु मी आमच्या आदिवासी बांधवांच्या वतीनं उद्याच्या 9 ऑगस्टच्या आदिवासी मूल निवासी दिनाच्या तुम्हा सगळ्यांना आणि आपल्या सगळ्या समोरच्यांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो. उद्याचा जो कार्यक्रम आहे ते प्रत्येक गावागावात दादा कार्यक्रम करत असतात पूर्ण महाराष्ट्रभर, आणि म्हणून एक 3 महिन्यापासून मी आपणही त्याच्यात त्या मीटिंगमध्ये होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही GADचे लोक यांची बैठक लावून 9 ऑगस्टला आम्हाला सुट्टी द्यावी. नितीन भाऊ आहेत, खोसकर साहेब आहेत, आम्ही सगळे आदिवासी आमदार त्याच्यात सामील होतो. 9 ऑगस्टची सुट्टी एक आम्हाला द्यावी अशा पद्धतीने आमची मागणी होती. 2 दिवसात त्या फाईलचं थोडंसं निगेटिव्हिटी पूर्तता करायला जास्त गेले, सुट्टी मिळाली नाही. पण 13 जिल्ह्यांमध्ये जो बहुल आदिवासी आहे तिथल्या 13 जिल्ह्यांच्या कलेक्टरांना कालच मुख्यमंत्री आणि दादा उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी कालच सूचना केल्यात का 13 जिल्ह्यांमध्ये उद्याची 9 ऑगस्टची सुट्टी त्या ठिकाणी देण्यात यावी अशा पद्धतीचे आदेश त्या ठिकाणी झालेत. म्हणून मी ह्या सरकारचं मनापासून कौतुक करतो, मनापासून आभार मानतो. दादांच्या बाबतीत तर काय सांगायचं, काय मी सांगण्यात एवढं माझी पात्रता नसेल, कारण तुम्ही आपण मला सांगत असता नेहमी दादा म्हणजे काय, दिला शब्द जागणारा, नाही होणारं नाही म्हणणारा, किती वेळात करणार, जागेवर फैसला करणारे म्हणजे दादा. आणि आपण अनेक जण विशेषतः तरुण, शेतकरी वर्ग, महिला वर्ग सगळ्यांचं एकच म्हणणं, एकदा का होईना दादांना एखाद्या वेगळ्या खुर्चीवर पाहावा अशी जी काही तुमची आपली सगळ्यांची अपेक्षा आहे ती पूर्ण करण्यासाठी आदरणीय दादा महाराष्ट्राचा दौरा करतात. आणि त्या दौऱ्याची सुरुवात भुजबळ साहेबांना अनेक चॅनलवाल्यांनी विचारलं, तुम्ही काय नाशिकवाले असे भाग्यवान का दादांनी जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकमधून केली, याच्यानंतर महाराष्ट्रभर दादा जाणार आहे. त्यातले त्यात नाशिक वेगळं आणि मतदारसंघ म्हणला तर आदिवासी मतदारसंघ म्हणून दिंडोरी मतदारसंघ, पेठ मतदारसंघ, आणि त्याची पहिली सुरुवात या ठिकाणी आज होते. आपण सगळेजण भाग्यवान आहोत, कारण जसं सांगितलं जातं देवघरा आला आणि उजळले भाग्य आता अवघी चिंता,
निवारली. त्या पद्धतीनं आपले अनेक मेजर प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. मग तो शिक्षणाचा झाला आहे, त्याच्या बाबतीत दादा बोलतील. पण महत्त्वाचा प्रश्न का जो आपला तालुका पाण्यानं जे काही मोठा झाला ते पाण्यामुळं झाला, अजून मोठं व्हायचं म्हणून पाणी पाहिजे. आणि त्या दृष्टीने जे काही आपले एकदरा असेल, नारपार असेल, पहिली दुसरी लिंक असेल, याचं भुजबळ साहेब कालच कॅबिनेटमध्ये मला वाटतं त्यांनी मान्यता घेतलेली आहे. आता तर काही सांगता येणार नाही ना, का एवढे दिवस वळसणीचं पाणी आड्याला नेलं, नाथाच्या घरची उलटी खून, हे चिडवत होते लोक. पण आता आपण पाहिले वाघाड धरण सगळ्यात पहिला भरतं. पहिलं भरण्याचं कारण फक्त वळण योजना. पुणेगाव भरतं फक्त वळण योजना. आणि आता त्याच्यातही पुन्हा वाढ होते. त्याच्यानंतर त्याची कॅपॅसिटी संपलेली आहे, त्याच्यात गाळ भरपूर आलाय. त्या दृष्टीनं भविष्यात त्या ठिकाणी केंद्रात आपलं सरकार आहे, केंद्राचा मोठा फंड्स आणून त्या ठिकाणी त्याचाही प्रयोग त्या ठिकाणी करावा लागणार आहे. आणि त्या बाबतीत दादा कुठं कमी पडणार नाही, भुजबळ साहेब कुठं कमी पडणार नाही. तटकरे साहेब तिथं, सुनेत्राताई तिथं खासदार म्हणून आहेत. निश्चित त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यातून पर्याय मिळेल अशा पद्धतीची मी आपल्याला खात्री देतो. या ठिकाणी शेतकरी, द्राक्ष बागायतदार हा सातत्यानं आता कारखान्यावर शेट्टे साहेबांनी दादांना नाश्ता दिला, तिथं अनेक शेतकरी त्या ठिकाणी आले होते. त्यांनी द्राक्ष शेती कशी 4-5 वर्षापासून नोटबंदीपासून कशी कशी अडचणीत आली आणि आपला शेतकरी कसा कर्जबाजारी झाला, मग त्याच्यात आदिवासी असेल, त्याच्यात जनरल असेल, सगळं शेतकरी वर्ग असेल, तो अडचणीत आलाय. म्हणून दादांनी पुढच्या हप्त्यात एक बैठक घेऊन आणि त्याच्यावर विचारविनिमय करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांनी आग्रह धरलाय. दादांनी कबूल केलंय का या तिथं मीटिंग लावून सगळंच काही आलबेल करता येईल, असं जरी नसेल तरी काय करता येईल या संदर्भात चर्चा करण्याचं त्या ठिकाणी ठरलंय. मी वन विभागाच्या दृष्टीनं दादांना मागच्या हप्त्यात बोललो. वन विभागाच्या दृष्टीनं एकदा मी मीटिंगमध्ये सांगितलं का दादा, आमच्या इथं पेठ असेल, दिंडोरी असेल, सुरगाणा असेल, त्र्यंबक असेल, हर्सूल असेल, तिथं वन विभागाच्या मोठ्या प्रमाणात जमिनी शेतकऱ्यांना दिल्यात. पण कागदावर बाकी 2 गुंठे जागा दिलेली आहे. 7-12 दुरुस्त झाला पाहिजे, 7-12 त्याच्या नावावर झाला पाहिजे. आणि ते होऊन मी सुरगाण्यात परवा सांगितलं होतं, नितीन भाऊने कार्यक्रम घेतला होता, वनपट्टे दिलेत, पण त्यावेळेला फक्त नावावर नव्हते. तर 6 डालकी तुम्हाला बाकीच्यांना समजायचे नाही, पण ह्या महिलांना, पेठवाल्यांना आणि पश्चिम भागातल्यांना कळणार. 6 डालकी नागलीचं गोंड व्हायचं, गोंड कणसा. आणि आता नावावर केली तर आता फरक काय पडला? 6च जिली, 6च डालकी. म्हणून त्याला त्याच्यात टमाटी पिकवता आली पाहिजे, त्याला त्याच्यात वेगवेगळी पिकं घेता आली पाहिजे, आंबे लावले तर त्याला पाणी भरता आलं पाहिजे. अशा दृष्टीनं तिथं पाण्याची व्यवस्था करून देण्यासाठी फॉरेस्टचे काही नियम निकष बदलणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं माझ्याकडून दादांनी दिल्लीतून फोन करून डिकले साहेबांना पत्र पाठवायला सांगितलं. मी पाठवलं आणि ते पत्र तटकरे साहेबांनी, आता मी मराठीत लिहिलं होतं, आणि तिथं म्हणतात हिंदीत चालते आणि इंग्लिश चालते, आणि हे म्हणायचे तुम्ही खासदार व्हायला पाहिजे होतं. अरे मला मराठीच येते ते मी कशाला खासदार होऊ? म्हणून ते पत्र तटकरे साहेबांना द्यायला सांगितलं. तटकरे साहेब त्याच्यात भूपेंद्र यादव साहेबांच्या समवेत आपली बैठक त्या ठिकाणी लावण्याचं मान्य केलेलं आहे. दादांबरोबर अनेक बैठका होतात, भुजबळ साहेबांबरोबर होतात, तटकरे साहेब असतील किंवा मुंडे साहेब. तर साहेब, आमच्या इथं एक मुख्य अडचण निसर्गाबरोबर मानव निर्मित जे काही संकट आहे ते वेगळं आहे. आमच्या इथल्या द्राक्ष बागायतदार शेतकरी बिचारा रात्रीचा दिवस करून मुलाबाळांना त्या काळात कुठलीच हाऊस मौज न करता द्राक्षाला मुलासारखं प्रेम लावतो, आणि व्यापारी तो द्राक्ष खरेदी करून घेऊन आणि पळून जातात. तर त्या संदर्भात एक बैठक आपण लावावी. आणि ज्या पूर्वा चव्हाण नावाच्या एक एक्सपोर्टर आहेत,
त्या अक्षरशः रशियाला शिकायला गेली असं म्हणून विजा काढते, तिथलं झालं का दुसऱ्या एखाद्या देशात शिकायला म्हणून जाते, तिचा विजा काढते. म्हणजे त्या अशी कोणकोणत्या देशात तर शिकते काय? एक तर एखाद्याच ठिकाणी तिने डॉक्टरी करावी, तर हे फक्त पळण्याचं नाटक करून त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावलंय. त्या दृष्टीनं आपण तात्काळ एखादी बैठक घेऊन त्या ठिकाणी त्याच्यातून काय मार्ग काढता येईल, एक्सपोर्टच्या संदर्भात काय आपल्याला करता येईल. एक्सपोर्टच्या इतरांना लोकांमध्ये चर्चा आहे का संत्र्याला अनुदान दिलं 40%, पण मी मध्यंतरी दादांबरोबर चौकशी केली तर कबूल केलं, दिलं नव्हतं. पण माझं मत आहे द्राक्ष असेल, डाळिंब असेल, संत्रा असेल, केळी असेल, ह्या सगळ्या एक्सपोर्टला काहीतरी केंद्र शासनानं सवलत द्यावी अशा पद्धतीची मी आपल्याला या निमित्ताने विनंती करतो. बोलण्यासारखे खूप आहे, परंतु या ठिकाणी आता आमच्या उजव्या बाजूला काही आशा सेवक आल्यात बिचाऱ्या, त्यांचा पेमेंट झाला असेल आता 4-2 दिवसापूर्वी, तर त्यांच्यातही त्या आशांना 5,000 रुपये डिक्लेअर केल्याप्रमाणे दिले नाही पण देणार. आणि त्यांच्या ज्या प्रमुख आहेत, काय त्यांना म्हणतात, गटप्रवर्तकांना बाकी त्या ठिकाणी ह्याच्यातून वंचित राहावं लागले. ती फाईल मला वाटते त्या ठिकाणी तुमच्या प्रवासात आहे. मुख्यमंत्री महोदयांकडं छोटा संवर्ग किंवा जे आदिवासी पेसा भरती त्या संदर्भात सुद्धा आता चांगला प्रयत्न चालू आहे. कालच त्याच्यावर आपण बैठक घेतली होती डॉक्टर गावित साहेबांबरोबर. अशा अनेक बाबी छोट्या मोठ्या ज्या आहेत त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आदरणीय दादा आणि त्यांचे सहकारी आपल्याला सहकार्य करतील. फक्त माझी आपल्याला एकच विनंती आहे की दादांना आपल्याला वेगळं पाहायचं, दादांचा निर्णय कसा झटकन असतो ते पाहायचं असेल तर त्यांच्या बरोबर असलेले, त्यांच्या मित्रपक्षाबरोबर असलेले, महायुतीबरोबर असलेल्या आमदारांना त्या ठिकाणी निवडून द्यावा अशा पद्धतीची मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.